दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मंद्रुप तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मंद्रुप येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, गाईच्या दुधाला 40 आणि म्हशीच्या दुधाला 70 प्रति लिटर भाव मिळावे, शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ निधी मिळावी, शेतकऱ्यांना सिव्हिल चेक न करता बँकेने कर्ज पुरवठा करावा, शेतकऱ्यांचे प्रलंबित पीक विमा तात्काळ मिळावे, मराठा, लिंगायत, धनगर, मुस्लिम आणि कोळी समाजाचा आरक्षण तिढा सोडवावा या आदी मागण्यांसंदर्भात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आदी मागण्यांचे निवेदन मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांना निवेदन देण्यात आले। या संपूर्ण आंदोलन संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील, संतोष पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा प्रियाताई बसवंती यांनी अधिक माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील, महिला जिल्हाध्यक्षा प्रियाताई बसवंती, जिल्हा उपप्रमुख धर्मा बगले, संतोष पाटील, शहर प्रमुख शरणराज केंगणाळकर, युवा सेना प्रमुख बालाजी चौगुले, योगीराज पाटील, महालिंगप्पा बिराजदार, निंगराज हुळ्ळे, शरणू दूधबाते, शिवशंकर सोन्ने, ज्योती चव्हाण, लता राठोड, संदीप मेणगुदले, संतोष बोरुरे, उस्मान नदाब, सिद्धाराम काळे, आनंद थोरात, अनिल स्वामी, सुरेश शेंडगे, राजू कोळी, चंद्रकांत गुड्डेवाडी, बिराप्पा वरवटे, राजकुमार कुलकर्णी, संतोष गोडके यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। धनगर आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। लिंगायत आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। मुस्लिम आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। धिक्कार असो, धिक्कार असो, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आज मंद्रुप तहसीलदार ऑफिस समोर दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला विविध मागणी केलेल्या आहे। प्रामुख्यानं आमच्या शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा व्हायला पाहिजे आणि दुधाला योग्य भाव भेटायला पाहिजे। गाईला प्रति लिटर, गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये, म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 70 रुपये अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि जे आता दुष्काळ पडलेला आहे आमच्या दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये, मागच्या वर्षी दुष्काळ जाहीर झालेला आहे, पण अजूनपर्यंत त्याचं दुष्काळ पॅकेज जाहीर झालेलं नाही, बियाणा सबसिडी भेटले नाहीत, शेतकऱ्यांना मोफत खतं वाटप झालेलं नाही। अशा पद्धतीनं हा सरकार झोपलेला आहे। या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आणि खास करून आमचे जे शेतकरी बांधव आहेत, तिथं बँक अधिकाऱ्याकडे जाते, पीक कर्ज भेटा म्हणून गेलेले आहेत, पण तिथं कुठलं उडावडी उत्तर देऊन सिबिल स्कोरच्या नावाखाली त्यांना बँकेच्या बाहेर हाकललं जातं। अशी वागणूक या बँक अधिकाऱ्याकडून भेटलं जातंय। येणाऱ्या काळामध्ये जर बँक अधिकाऱ्याकडून असं जर होत असेल, त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये याची दखल या प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं घ्यावं असं आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं केलेलं आहे। मी युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले। आज आमचे जिल्हा प्रमुख अमरजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांना हमी भाव, दुधाला भाव चांगला मिळावा आणि जो काही मागच्या वर्षीचा प्रलंबित शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार होतं तर ते मिळावं वेळेवरती, यासाठी हे प्राथमिक स्वरूपाचे एक आंदोलन आणि रास्ता रोको आम्ही मंद्रुप या ठिकाणी केलेला आहे। आज आम्ही मंद्रुप तहसीलदार, दक्षिण तहसीलदारला आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना, सरकारला आणि या प्रशासनाला एक इशारा देऊ इच्छितो की हा आंदोलन प्राथमिक स्वरूपाचं असून जर या आंदोलनामध्ये जर तुम्हाला जर धडा मिळाला नसेल